नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। आता शंख मिळाला तर शंख फुकू ना पण आता पुढचं पिढी आहे एवढाच मागूया। जिले के कार्यकर्ता थे, लड़ने का दौर में थे। लल्लनजाव डॅम पे याच्या अगोदर पण असे मेळावे आयोजित करण्यात आलेला सर, आणि आता चालूच आहेत मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांची बोलणं। कुठे मी जातो, कुठे राजू पाटील, कुठे क्षितिज ठाकूर, कुठे बळीराम जाधव, कुठे राजेश पाटील, कुठे निमकरताई, कुठे स्थानिक नेते आहेत। सगळेच स्थानिक लेवलला फिरणं चालू आहे, बोलणं चालू आहे। जव्हार मुखाड्याला झालं, पालघर तालुक्यात झाली, मेळावे चालूच आहेत। आपुलकीने वाट बघतो विरोधी, कधी तुम्ही तुमचा उमेदवार घोषित करणार त्याबद्दल मी आज सांगितलं ना का मला नाव डिक्लेअर करायला लावणं माझी अडचण करतात तुम्ही। सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक नाव द्या, माझं ते नाव, मला हा माझा तो माझा असं करायचं नाही। सगळे जे इच्छुक आहेत, 8-10 इच्छुक आमची नावावरती तुम्ही ऐकले असतील, 8-10 इच्छुक झालेले आहेत। कोणी नाव सजेस्ट केलं, इच्छुक आहे तसं नाही, त्यांची नावं दिली का हा चांगला पडेल, तो चांगला पडेल, आता याला संधी द्या, आता त्याला संधी द्या। त्यामुळे 8-10 जण उद्याला येणार आहेत। मी आमचे तिन्ही आमदार राजीव पाटील, बळीराम जाधव, निमकर, सगळे एकत्र, निमकर मॅडम, अच्छा आम्ही सगळे दुसरे उमेदवार सगळे एकत्र बसून एकमत होते का एवढं बघू। इस बार क्या उम्मीदवार कोई युवा होगा, कोई अलग होगा, कुछ संकेत? युवा सीनियर ऐसा कुछ हमारे में नहीं, जो लोगों के साथ है वो हमारा उम्मीदवार है। आपण चिन्हाबद्दल कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला की मागच्या वेळेस आपलं चिन्ह सीज झालं होतं, यावेळेस अशी परिस्थिती उद्भवली आपण झाली तर आम्ही भोंगा घेऊ, शंख घेऊ, बासरी घेऊ, आणखीन कोणती घेऊ। आता सर्व कार्यकर्त्यांना आमदार जितेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, काय म्हणाल, कशी रणनीती असेल आपली? खरं म्हणजे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आणि 2014ला या पालघर जिल्ह्याची निर्मिती जेव्हा झाली त्याच्यामध्ये अभिप्रेत असं होतं की पालघर जिल्ह्यातला जो आदिवासी भाग आहे, ज्या आदिवासी भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, तर ह्या ठिकाणी चांगला विकास झाला पाहिजे आणि तिथे सरकारी यंत्रणा लवकर पोचली पाहिजे, या अनुषंगाने त्या जिल्ह्याची निर्मिती झाली। परंतु दुर्दैवाने ह्या मागच्या 10 वर्षामध्ये ह्या पालघर लोकसभा निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आमूलाग्र बदल झालेला नाही। 2009ला जेव्हा आमचे खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून इथे रेल्वे चालू केली गेली। वसई तालुक्यामध्ये जो निर्माण होणारा गॅस आहे तो परराज्यामध्ये जायचं, इंडस्ट्रीसाठी वापरला जायचा, तर तो गॅस वसईकरांना घरोघरी नळाद्वारे मिळण्याच्या दृष्टिकोनातून ती अंमलबजावणी केली। आणि एक खासदार काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बळीराम जाधव, आणि त्याच्यामागे आप्पा यांची जी असलेली खंबीर ताकद आणि खंब नेतृत्व, एक हाती नेतृत्व का जे सर्वांना विकासाच्या दृष्टिकोनात घेऊन चालतात, त्याच्यामुळे शक्य झाले। त्याच्यामुळे मागच्या 10 वर्षांमध्ये जो जिल्ह्याचा जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय ढासळलेला ग्राफ आहे ते पुन्हा आपल्याला जिवंत करणे, पालघरच्या लोकांच्या विकासासाठी एक खासदार किती महत्त्वाचा असतोय। म्हणून ही आजची कार्यकर्ता मेळावा जेव्हा घेतला आणि कार्यकर्त्यांची मतं जाणली गेली की लोकसभा निवडणूक आपण लढायची तर कशासाठी लढायची, लढणं आणि जिंकण्यासाठी लढणं, ह्या 2 भिन्न बाबी आहेत। आज मेळावा आयोजित झाला, मात्र या मेळाव्यामध्ये उमेदवारासंदर्भात कुठलीही घोषणा झाली नाही आहे, काय म्हणाल, कसा उमेदवार असेल आपला? एक विचार एक नेतृत्व हाच उमेदवार। आज आम्हाला पूर्ण ह्या आमच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्लस पालघर जिल्ह्यामधल्या तमाम जनतेला एक पूर्ण आप्पांवर विश्वास आहे की उमेदवार कोणी असेल परंतु त्याच्यामागे विचार जो असतो विकासात्मक, आणि तो विकासात्मक विचार करणारी व्यक्ती ती म्हणजे आप्पा, हाच आमचा उमेदवार। कालचा पक्ष का आजचा नवा पक्ष का खरा पक्ष का खोटा पक्ष काय कळायलाच समजतच नाही। उमेदवार कुठचा आहे, पक्ष कुठला आहे, तिकीट कट केलं कुठलं आहे, कुठल्या पक्षातून कुठे गेलेलं, आणि तीच परिस्थिती मला वाटते ती प्रथा आपल्या खासदारांनी चालू केलेली 2014मध्ये।
काँग्रेसमध्ये मंत्री झाले, सेनामधून खासदार झाले, भाजपमध्ये गेले, बाय इलेक्शनला परत गेले सेनामध्ये, मग नवीन सेनामध्ये आले. आता पण कुठल्या पक्षामध्ये प्रस्ताव आहे का नाही आहे त्याचं काही कळायला मार्ग नाही. टीका करायला नाही. सगळ्यांनी एकमताने सांगितलं की आपण उभं राहायला नाही, आपण जिंकायला इकडे जमले आहेत. आपण सर्वे बघितला असेल, महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जे सर्वे झालेला आहे आणि हे मोठ्या मोठ्या पक्षांनी जे सर्वे केलेला आहे, ट्विटरवर पण आपण बघितलं असेल, तो डिलीट केला आज. तर आपली सीट इतरमध्ये पकडलेली आहे. आता महायुती का महाविकास आघाडी ह्यांना दिलेली नाही इतरमध्ये, तर इतरमध्ये मला वाटते कोण आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर ह्यांच्या सर्वेवाल्यांनी पण ही सीट आपली निवडून येते ही गृहीत धरलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी उमेदवार डिक्लेअर केलेला, तिकडे का नाही केलं डिक्लेअर? करा डिक्लेअर, केला पाहिजे ना डिक्लेअर. बाकी वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत. जिकडे जिकडे अडचण आहे फक्त तिथले उमेदवार राखून ठेवलेले आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे उमेदवार डिक्लेअर केले नाही, तर जिकडे जिकडे त्यांना अडचणीचं वाटतात फक्त त्या ठिकाणी त्या लोकांनी उमेदवार डिक्लेअर